नमस्कार बहिणीनो भावानो, बघा काय माणसं कशी आहे ती. हा, एवढं काय आम्ही वाईट करतोय काय माहीत. त्यांना काय वाटतंय आणि काय नाही. बघा कुठला कार्यक्रम सोडाना ती कुठं बाहेर गेलं, समाजात वावरायला सुद्धा एवढं अवघड केलं या. लगेच आम्ही कुठं दिसलो की व्लॉगर व्हिडिओ काढून आमचा कुठं तर टाकचाल. हे असलं टोचून बोलायची काय गरज आहे. बोलायचं आहे ना, स्पष्ट सांगायचं, बोलायचं, आमच्या तोंडावर बोलायचं ना. हे असं दुसऱ्यापाशी बोलून हे आम्हाला असं त्रास देणं त्यांना शोभत नाही बघा. आणि कसं आहे माहिती आहे का, ही भारतीय संस्कृतीच आहे. जरा कोण पुढं चाललं की खेकडा पद्धत बघा, ती मागं खेचायचं, नुसतं काम करायचं. असं निष्ठुर एवढं कठोर वागू नका हो आमच्या संग. आम्ही काय असं काय गुन्हा करत नाही. चॅनल हाय, व्हिडिओ टाकतोय, आम्ही कुठं तर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. असं तुमच्यावनी मोकाट हिंडून फिरून बोलत तर नाही ना. असं विचार करून बोलत जावा, दुसऱ्या मनाचा पण विचार करत जावा. अहो आमचं घरचं वेगळं टेन्शन आणि ही बाहेर समाजात वावरायचं ती टेन्शन वेगळंच. ह्यानी पण मला रात्री म्हणत होतं, जो ते मी बाहेर गेलतो म्हणजे गावात गेलतं, तर एक दोन म्हणली काय यार तसलं व्हिडिओ काढता, त्यातनं तुम्हाला काय भेटतं, कशासाठी करता, ती काय लय चांगलं आहे बी. आता ह्यानी सांगायचं ना आम्ही करायचं काय. तरी मी ह्यांना समजून सांगितलं, म्हणलं ऐकायचं जाण्याचं आणि करायचं मनाचं. आता कुठवर असं, आता समाज आहे, समाज हा बोलतच असतो. त्यांच्याकडे एवढं लक्ष देत तर आपण बसलो तर आपली प्रगतीसुद्धा व्हायची नाही. म्हणून ह्यांना म्हणलं लय खचून जाऊच नका. आणि त्यात बघा एकतर ती आजारी येतं. आम्ही गेलतो देवाला जतला, ती चिंचणी करून आरवाडी करून आलूया. तिथनं येताना आरवाडीतच त्यांना जरा म्हणजे अशक्तपणा आला, घायकूत आल्यावर झालं. तिथं देवळात त्यांनी झोपलं होतं. आम्ही दर्शन ते घेतलं, नंतर त्यांनी पण घेतलं बरं का. पण एवढं त्यांना असं चालू सुद्धा वाटेना. घरी आणल्यावर मग झोपूनच होतं. ताई भाऊजी आलं, मग काय करायचं ह्याच्यावर उपाय म्हणून त्याने आम्ही सगळेच काल दवाखान्यात गेलतो बघा. त्यांना एक सलाईन लावली. सलाईन लावून झाली पण आलो. अक्षरशः त्यांना गाडी बसायसुद्धा येत नव्हतं बघा. भाऊजीने नेलं. भाऊजी म्हणलं मी गाडी चालवतो, चल मी नेतो तुला दवाखान्यात. भाऊ आहेत, एका विचारात जायचं, त्यात पण फूट पाडाय बघते ती लोक. काय बघा लय अवघड आहे. जगणंच मुश्किल करून ठेवलं या. काय ती घरापुढं कुठं लिंब टाक, काय टाक, असलं करून जर माणसं त्यांचं असं वागणं दाखवून देत असली तर काय सांगायचं आहे सांगा बरं. अहो एवढं आजार आहे इथं. आणि सलाईन लावली ती लावली, परत त्याला म्हणलं अगं ज्योती माझ्या डोळ्यातनं झोपत जाय नाही, असं हातपाय गळवणे वाटते, तर मला कावीळ पिवळी झाली का बघून येऊया. मग तिथनं परत महिमला गेलो बघा. महिमला कावीळ ती बांधली आणि मग आलो. खोटं सांगत नाही, आजारी येतं बघा. आम्ही सार वडतो या, तुम्हाला मागचे योगा महाग आहेतच का दिसतात आहे वडते. तर मला म्हणलं बसून तर कोण काम करायचं, कुटुंबात तर आम्ही दोघं, राहिलं की राहिलंच बघा. म्हणून म्हणलं चल हळूहळू गाव होईना वाढायचं. आणि मी एकटीनं वाढायचं म्हणलं तर बघा मला एवढं जमत नाही. मग शेतीतलं मला एवढं माहीतच नाही ना. म्हणजे त्यांनी सांगेल तसं मी करत नाही असं नाही, करते, पण ती आपल्याला माहीतच नाही ना त्यातलं. सलाईन लावल्यामुळे जरा थकवा आलाय, जरा बरं वाटतंय त्यांना पण. म्हणून म्हणलं चला जाऊन येऊया. अजून घरचं पण झालं या, सगळं आवरून आली बघा रानात. पावसाचं वातावरण आहे. परत एकदा तरी हो काही पाऊस पडला या मातीवर, ही चिखल होतो या. मग ते म्हणजे नाकं ती ओढता येत नाही, ती दंड वाढायचा आहे ते ओढता येत नाही. म्हणजे माझं सांगणं एवढंच आहे, कुणी कुणाला आखरीत बोलू नये बघा. असं बोलणं काहीच नाही बघा, उपयोगाचं पण नाही. आणि निंदकाच्या घर असावी शेजारी बघा म्हणते तीच बघा. तसं असल्याशिवाय पण आपली प्रगती होत नाही. त्यांनी बोलले म्हणून काय तर करण्याची हिंमत आपल्यात जागी होती का बघा. वडते तर या होय व शी आडवस आहे ना, मग आडवच राहू दे गे. काय पाणी जात नाही हो का, यायची लागली चिरचिर जरी. थांबा तुम्हाला ती गळ्यात दाखवा. हो
काविळीचं बांधून आणलं. आता बरं वाटते ना. आवाजाला पाक डाऊन झालं की आजारी असल्यामुळं आवाज ये नाही. बरं चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.